विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या अमृत महोत्सवी वर्षामध्ये 39,45,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। 10 वर्षामध्ये देशाच्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी, विकासासाठी 2012-13चा जर आपण अर्थसंकल्पाचा साईज विचारात घेतला तर साधारणतः जवळपास तिप्पट खर्चाचा हा अर्थसंकल्प देशाच्या प्रगतीसाठी सादर करण्यात आला। 2012-13चा अर्थसंकल्प म्हणजे आजपासून 10 वर्षापूर्वी 14,90,925 कोटीच्या अर्थसंकल्पावरून 39,45,000 कोटीच्या अर्थसंकल्पापर्यंतचा हा प्रवास आणि या अमृत महोत्सवी वर्षात एकीकडे कोरोनाची वैश्विक महामारी, जगामधले विकसित देश हे सुद्धा द्विधा मनस्थितीत गेले। अर्थव्यवस्थेवर अमेरिकेसारख्या देशात तणाव अनुभवला जात होता। दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे $14.44 ट्रिलियन इकॉनॉमीचा चीन सुद्धा सावरण्यासाठी विशेष प्रयत्न करत होता। तिसऱ्या नंबरची इकॉनॉमी असणारा जपान चिंतेत होता। पण आपल्या देशाच्या पंतप्रधान महोदयांनी या तणावाच्या वातावरणात सुद्धा अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांच्या माध्यमातून देशाला शक्तिशाली बनवणारा अमृत महोत्सवी वर्षातला समतोल दूरदृष्टी असणारा अर्थसंकल्प सादर केला। या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे 2 प्रमुख मुद्दे या अर्थसंकल्पामध्ये अर्थसंकल्प मांडताना भावना व्यक्त करत हे शब्द या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आले। एक समग्र कल्याण हमारा लक्ष्य है आणि दूसरा गरीबों की क्षमता बढ़ाना है। खरं तर देशामध्ये या 75 वर्षाच्या कालावधीत अनेक वर्ष काँग्रेसचं सरकार देशामध्ये राज्य करत होतं। पण साधारणतः गरिबांना अनुदान देण्या इतपतच अर्थसंकल्प मर्यादित असायचे की गरिबांचा जीवनमान आणि त्याला मदत अनुदान। पण पहिल्यांदा या अर्थसंकल्पामध्ये जी भूमिका घेण्यात आली आहे की गरीबों की क्षमता का विकास करना है, क्षमता को बढ़ाना है। आणि हे खरं अर्थसंकल्पाचं तत्व आहे की अनुदान देण्याची आवश्यकता तिथं अनुदान दिलं पाहिजे। आणि जेव्हा अनुदानाच्या संदर्भामध्ये कोरोना वैश्विक महामारीमध्ये आपण सुद्धा बघितलं की जेव्हा फूड सबसिडी ही 2019-20 मध्ये 1,08,688 कोटी होती, या कोरोना वैश्विक महामारीमध्ये या देशाचा कोणताही गरीब हा उपाशी राहता कामा नये यासाठी ही सबसिडी 4,22,618 कोटी रुपयापर्यंत वाढवण्यात आली। या अर्थसंकल्पातल्या जर तरतुदी बघितल्या किंवा या अर्थसंकल्पातल्या भूमिका बघितल्या तर एक भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत ही यामागची मूळ कल्पना या अर्थसंकल्पामध्ये दिसते आहे। आणि ही मांडत असताना शिक्षायुक्त भारत, डिजिटल युक्त भारत, रोजगारयुक्त भारत, सेवायुक्त भारत, शक्तियुक्त भारत, ऊर्जायुक्त भारत, समानतायुक्त भारत आणि सुरक्षायुक्त भारत अशा पद्धतीने या अर्थसंकल्पामधल्या तरतुदी आपल्याला दिसत आहेत। सेन्सेक्स 735 वाढला याचा अर्थच की साधारणतः उद्योग क्षेत्रामध्ये या अर्थसंकल्पाचं स्वागत करण्यात आलं, ज्यातून एक नवीन ऊर्जा आपल्या देशातील या क्षेत्रामध्ये प्राप्त होऊ शकेल। आणि याचं महत्त्वाचं कारण की माननीय मोदीजींनी जागतिक विकासाचा सूक्ष्म अध्ययन करत या जगातल्या
च्या युगात विकसित देशाच्या बरोबरीने भारत पुढे यावा या दृष्टीने या अमृत महोत्सवी वर्षामध्ये काही संकल्प केले आणि याला अमृत काल अशा पद्धतीने याचं संबोधन केलं। आणि हा अमृत काल संबोधन करताना या ठिकाणी 25 वर्षाची पुढील ब्लूप्रिंट की 15 ऑगस्ट 2047 ला जेव्हा या देशाला 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा लाखो शहीदांनी प्राणाची आहुती देत या भारत मातेच्या चरणी आपले प्राण अर्पण केले, त्यांचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीने 25 वर्षाची ब्लूप्रिंट। आणि फक्त 25 वर्षाची ब्लूप्रिंट नाही, 100 वर्षाच्या पायाभूत सुविधांचा विकास। आणि या दृष्टीने पहिली जेव्हा पायाभूत सुविधा वाढवायच्या असेल तर त्या देशातलं इक्विटी मार्केट आणि कॅपिटल मार्केट याबद्दल सर्वसामान्य लोकांचा त्यामधलं योगदान सहभाग हा वाढला पाहिजे। आणि या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तर मागील वर्षभरात या प्रयत्नांना मोठे यश आलं। एप्रिल ते नोव्हेंबर 2021 221 लाख नवीन डीमॅट खाती एप्रिल ते नोव्हेंबर एवढ्या महिन्यात उघडल्या गेलेत। 2,21,00,000 डीमॅट खाती। NSE मधील वैयक्तिक गुंतवणूकदारांची उलाढाल ही 44.60% वाढली। इक्विटीमध्ये 1.81 लाख कोटीची वाढ झाली। भारतामध्ये अमेरिका आणि चीन नंतर सर्वात मोठं स्टार्टअप हे या देशात सुरू झालं। पेटेंटच्या संदर्भामध्ये 2010-11 मध्ये आपण वर्षाला 7,509 पेटेंट पर्यंत पोहोचलो। साधारणतः जगामध्ये चीन, अमेरिका, जपान आणि कोरिया 193 देशामध्ये हे 4 देश रिसर्च संशोधन आणि त्यानंतर पेटंट यामध्ये पुढे असायचे। पण माननीय मोदीजींनी या क्षेत्रामध्ये सुद्धा 2010-11 मध्ये 7,509 पेटेंटवरून यावर्षी आपण 2021 मध्ये 28,391 पेटेंटपर्यंत आपण पोहोचलो। आणि फक्त पोहोचलोच नाही तर साधारणतः आपल्या देशामध्ये या अगोदर जितके महिने लागायचे त्या कालावधीला सुद्धा पेटेंटच्या ॲप्लिकेशन आणि प्रोसेसला 50% पेक्षा कमी कालावधीमध्ये हे पेटेंट आपल्याला देता येईल अशी व्यवस्था केली। युनिकॉर्न स्टार्टअपचे भांडवल 1 बिलियन भांडवल असणाऱ्या 44 कंपन्या या सुद्धा या देशाचं या क्षेत्रामधलं वैशिष्ट्य आपल्याला दिसतं। शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्व देत शिक्षण क्षेत्राच्या बजेटमध्ये मोठी वाढ करण्यात आली। 93,000 कोटी रुपयाचं शिक्षण क्षेत्राचं बजेट करत 1 क्लास 1 चॅनल याला आता 200 चॅनलपर्यंत वाढवण्याचा निर्णय केला। 1ली ते 12वी मातृभाषा ही शिक्षणाचा उत्तम मार्ग आहे आणि म्हणून क्षेत्रीय भाषेमध्ये 1 ते 12 पर्यंतचं शिक्षण असेल, डिजिटल ज्ञानासाठी डिजिटल विद्यापीठ असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये काही आमूलाग्र बदल या आपल्या बजेटमध्ये आपल्याला दिसत आहेत। कृषी क्षेत्र, शेतकरी हा माननीय मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारचा नेहमीच केंद्रबिंदू राहिला। मागच्या महिन्यात 11.2 म्हणजे 11,20,00,000 शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये शेतकरी सन्मान योजनेचा निधी टाकण्यात आला होता। आणि त्या दृष्टीने MSPची रेकॉर्ड खरेदी असेल, शेतकऱ्यांना डिजिटल सर्व्हिस असेल, कृषी विद्यापीठाच्या सिलेबसमधला बदल असेल, रसायनमुक्त जगामध्ये आज शेती उत्पादनाला रसायनमुक्त कृषी मालाची बाजारपेठ मोठी आहे आणि त्या दृष्टीने रसायनमुक्त सेंद्रिय शेती असेल, ड्रोन कृषी क्षेत्राचा वापर असेल आणि यासोबत सहकार क्षेत्रातल्या करात 18.5% वरून ज्याचा फायदा महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्राला होईल 18.5% वरून 15% पर्यंत कर कमी आणण्याचा विषय असेल किंवा सरचार्ज हा जो आहे तो 12% वरून 7% पर्यंत 7% पर्यंत आणण्याचा निर्णय असेल, महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये निश्चितपणे या दृष्टीने चालना मिळू शकते। पायाभूत सुविधा वाढवण्याचा संकल्प करण्यात आला। मागच्या वर्षी 11,000 किलोमीटर नॅशनल हायवे बांधण्याचा निर्णय झाला। यावर्षी त्यामध्ये वाढ करून 25,000 किलोमीटरचे नॅशनल हायवे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून
बांधण्याचा निर्णय करण्यात आला आहे। 400 नई वंदे भारत ट्रेन, 100 गती कार्गो, 5 नदी जोडण्याचा अतिशय मोठा कार्यक्रम, 80 लक्ष घर बांधण्याचा आणि निवास योजनेमध्ये एक क्रांतिकारी बदल व्हावा हा कार्यक्रम, आणि स्वातंत्र्यानंतर जरी महाराष्ट्र सरकार वाईन पिण्याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेत असेल तरी देशाचे पंतप्रधान मात्र 3.5 कोटी घरापर्यंत हर घर पवित्र जल या भावनेने त्यासाठी असणारा निधी असेल यावर्षी 3.5 कुटुंबांपर्यंत 3.5 कोटी कुटुंबापर्यंत हा नेण्याचा निर्णय झाला आहे। रक्षा क्षेत्र मागच्या वर्षी साधारणतः 4.5 लाख कोटी आपण रक्षा क्षेत्रात खर्च करायचो, पण एक संकल्प माननीय मोदीजींचा हा या अर्थसंकल्पात पुन्हा अधोरेखांकित झाला की आम्हाला रक्षा क्षेत्रामध्ये 0 इम्पोर्ट पर्यंत गेलं पाहिजे। या अगोदर स्वर्गीय लालबहादूर शास्त्रीजींनी जय जवान जय किसानचा नारा दिला, श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयींनी जय जवान जय किसानला जय विज्ञान जोडलं, आणि आदरणीय विश्वगौरव नरेंद्र मोदीजींनी जय जवान जय किसान जय विज्ञानला जय अनुसंधानचा नारा दिला। आज डिफेन्समध्ये या गोष्टीचा तुम्हाला बघा आणि देशाला अभिमान वाटेल की आमचं डिफेन्स, आमचं संरक्षण दल हे पूर्णपणे साधारणतः आयातीत सुरक्षा आणि संरक्षण आयुधांवर अवलंबून होतं, पण या दृष्टीने 0 इम्पोर्ट ही जी नवीन कल्पना, 0 इफेक्ट 0 डिफेक्ट ही कल्पना मांडत रक्षा क्षेत्रातला 25% निधी हा रिसर्चसाठी खर्च करायचा हा निर्णय करण्यात आला। आणि यासोबत 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट, आपला देश हा जगामध्ये 1750 मध्ये 1/4 GDP जगाच्या भारत देशाचा होता। डाकाची मगमर प्रसिद्ध होती आपल्या देशामध्ये, मग आग्र्याचा पेठा असेल, कानपूरची चांबड्याची पादत्राणे असेल, असे अनेक विषय होते, मग अलीगडचा तागा असेल, आणि तोच जुन्या भारतातील जी व्यवस्था होती त्या व्यवस्थेला अनुरूप एक अर्थसंकल्पातला निर्णय घोषित करण्यात आला, तो 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट, की त्या जिल्ह्यामध्ये जी काही क्षमता असेल, कच्चा माल असेल, स्किल असेल, ज्ञान असेल, त्या ठिकाणी असणारी हुनर असेल, कारागीर असेल, 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट यातून निश्चितपणे आपण निर्यात बाजारपेठेमध्ये आपला दर्जेदार वस्तू आपण पोचवू शकू, आणि 1 स्टेशन 1 प्रॉडक्ट हा निर्णयही करण्यात आला। यासोबत देशाच्या सीमेच्या सुरक्षेच्या संदर्भात सीमावर्ती गावातल्या बुनियादी सुविधा या वाढवण्याचा एक चांगला संकल्प केला। 2013 मध्ये संरक्षण मंत्री अँथोनी यांनी लोकसभेत भाषण देताना खंत व्यक्त केली होती, आणि ती खंत होती कि हम सीमावर्ती गांवों में, देश के सीमाओं में हम पायाभूत सुविधाओं को खड़ा नहीं कर सकते। हमारे लिए रक्षा विभाग के दृष्टिकोण से ये गंभीर बाब है। 2013 मध्ये हे भाषण आज मात्र सीमावर्ती गावामध्ये बुनियादी सुविधा देण्याच्या दृष्टीने निर्णय करण्यात आला आहे। क्लीन एनर्जी असेल, या अर्थसंकल्पाचं वर्णन आत्मनिर्भर भारत आणि येणाऱ्या 25 वर्षामध्ये या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने हा जो अमृत काळ निर्णय करण्यात आला आहे, या देशाला एक विषमतायुक्त भारत घडवण्याच्या दृष्टीने यामध्ये निश्चितपणे हा देश पुढे जाईल, आणि यासाठी मागच्या वर्षी जलशक्ती मंत्रालयात 64% वाढ करण्यात आली। 2020-21 मध्ये 24,286 कोटीचा अर्थसंकल्प 2021-22 मध्ये 69,053 कोटीचा झाला। मला विश्वास आहे की कृषी क्षेत्रामध्ये एक या देशाच्या प्रगतीचा वेग वाढावा या दृष्टीने सुद्धा हा अर्थसंकल्प दीन दुर्बल, शोषित पीड़ित वंचित व्यक्तिला न्याय देनारा असेल, आणि गरीबों के सम्मान में, किसानों के सम्मान में, कामगारों के सम्मान में, युवाओं के सम्मान में विश्व गौरव नरेंद्र मोदी जी मैदान में असा हा अर्थसंकल्प, आणि या अर्थसंकल्पाला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने पूर्ण समर्थन देत जनतेच्या प्रगतीसाठी या संकल्पामध्ये सर्वांनी योगदान द्यावं, सहभागी द्यावं अशी विनंती आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी करतो। आपल्याला कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल विचारता येईल। मुंबईला महाराष्ट्राला यात काही मिळालं नाही, केवळ निवडणुका ठेवूनच हा अर्थसंकल्प
मला असं वाटतं की जशी जुन्या काळामध्ये एखादी रेकॉर्ड वर सुई अटकली तर तेच ते अर्थसंकल्पाला विरोध करताना भाष्य केलं जायचं. मागच्या वर्षीच्याही अर्थसंकल्पात जे विरोधक आहे त्या विरोधकांनी अशाच पद्धतीची भाष्य केलं. लोकसभेची निवडणूक 2024मध्ये आहे. मला वाटतं की निवडणुका लक्षात घेऊन अर्थसंकल्प मांडण्याची पद्धत जी काँग्रेसच्या राज्यात होती ती माननीय मोदीजींनी बंद केली. आता 1 फरवरीला अर्थसंकल्प मांडला जातो, 11 वाजता मांडला जातो. जे आकडे असतात ते वाचण्याच्या ऐवजी भूमिका आणि संकल्प वाचला जातो. रेल्वे अर्थसंकल्प बंद करण्यात आला. रेल्वेमध्ये अगोदर कोणती रेल्वे सुरू होत आहे अशा छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष दिलं जायचं. पण या अर्थसंकल्पामध्ये माझ्या देशाचा गौरव वाढवण्यासाठी काय संकल्प आहे हा संकल्प सांगितला जातो. भारत माता की जय म्हणताना भारत मातेची जय व्हावी या दृष्टीने हम सब एक है या भावनेने अर्थसंकल्प मांडला जातो. म्हणून बाहुबलीला विरोध करणारा भगवान देव याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही. वाईनला प्रोत्साहन देणाऱ्याला हा अर्थसंकल्प फाईन कधीच वाईट वाटू शकत नाही. तुम्ही जर वाईनला प्रोत्साहन देणाऱ्या सरकारचं कॅबिनेट नोट वाचाल त्या कॅबिनेट नोटमध्ये सरकार स्वतः म्हणतं की वाईनला प्रोत्साहन देण्यासाठी हा प्रस्ताव आणला जातो आहे. आता मला अजून कधी कधी आश्चर्य वाटतं की एकीकडे काही बिंडोक लोक हे सांगतात की दारू म्हणजे वाईन नाही आणि दुसरीकडे त्याच कॅबिनेट नोटमध्ये लिहितात की दारूबंदी जिल्ह्यात आम्ही वाईन विकू देणार नाही. जर दारू आणि वाईन ही अलग असेल तर मग दारूबंदी जिल्ह्यामध्ये वाईन विकू देणार नाही ही नोट कशी समजायची. म्हणून अशा लोकांकडून फारशी माझी अपेक्षा नाही. मला वाटतं की विधिमंडळात म्हणूनच मी आग्रहपूर्वक सरकारला विनंती केली, सूचना केली की ठीक आहे तुम्हाला राजकारणच करायचं आहे, खोटंच बोलायचं आहे, खोटं बोल पण ठरवून बोल आणि ते सुद्धा एका नेत्याने खोटं बोलायचं मग तीच दुसऱ्यांनी ओढायची. पहिली गोष्ट तुमच्या माध्यमातून मी हे स्पष्टपणे सांगतो आहे की जीएसटीच्या कायद्यामध्ये जो जीएसटी असतो तो राज्याच्या हिस्साचा राज्याच्या तिजोरीत येतो, राज्याच्या ट्रेझरीत येतो आणि केंद्राचा हिस्सा केंद्राच्या तिजोरीत जातो. फक्त एक गोष्ट झाली की जेव्हा चिदंबरम साहेबांनी हा जीएसटी आणण्याचा प्रयत्न केला तो जीएसटी अपुरा होता, अपूर्ण होता. माननीय मोदीजींच्या नेतृत्वात स्वर्गीय अरुण जेटलीजींनी जीएसटी आणताना ही शाश्वती दिली, इन्शुअर्ड केलं की तुमच्या राज्याचं जर उत्पन्न कमी होईल तर केंद्र सरकार भरून देईल आणि एवढंच नव्हे तर दरवर्षी 14% वाढ व्हावी हा त्यामधला दृष्टिकोन होता. आणि म्हणूनच मी आपल्याला काही आकडे जर वाचून दाखवले तर आपल्या लक्षात येईल की 2011-12 मध्ये महसुली जमा आमची 1,21,286 कोटी होती. 12-13 मध्ये आमची महसुली जमा ही 1,42,947 कोटी होती. जर आपण आकडे काढले तर वाढ व्हायची कधी 20,000 कोटी, 15,000 कोटी. पण जीएसटी आल्यानंतर जी वाढ आम्हाला व्हायला लागली ती या वर्षामध्ये 21-22 मध्ये आम्ही 3,68,987 कोटी हे एकूण आमच्या राज्याची महसुली जमा ज्यामध्ये जीएसटीचं मोठं योगदान आहे. म्हणजे मी जर 20-21 आणि 21-22चा विचार केला तर या अगोदर 15,000 कोटी 20,000 कोटी वाढ व्हायची, या वर्षात 79,489 कोटी वाढ आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की जीएसटीचा राज्याचा हिस्सा हा राज्याचा ट्रेझरीमध्ये डायरेक्ट येतो, हा केंद्र देत नाही. पण जी 14% ग्रोथ आम्ही धरली ही ग्रोथ जेव्हा होत नाही आणि या कोरोना वैश्विक महामारीमध्ये, कारण जेव्हा मी अर्थमंत्री होतो तेव्हा ही तूट काही 1,000-2,000 कोटीच्या वरती जात नव्हती. पण जेव्हा कोरोना वैश्विक महामारीमध्ये आली तेव्हा ही तूट फार मोठी झाली. केंद्राने एकदा नव्हे 4दा जीएसटी काउन्सिलमध्ये सांगितलं की तुमचे पैसे तुम्हाला निश्चितपणे दिले जाणार आहे. आवश्यकता असेल तुम्ही कर्ज घ्या, त्या कर्जावर आम्ही 0% व्याज आम्ही भरतो. पण आपल्या राज्य सरकारला चांदोबाचा, विक्रमादित्य आणि वेताळच्या कहाणीसारखा हे हट्ट सोडायला तयार नाही. तुम्ही जर बघितलं तर एकीकडे केंद्र सरकार गरिबांचा विचार करून 2021-22 मध्ये बजेट साईज जो 34,83,263 कोटी होता, 34,83,263 कोटी,
पण गरीब कल्याणाच्या योजनेसाठी, अन्न सुरक्षेसाठी, मोफत अन्न देण्यासाठी जेव्हा बजेट वाढलं तेव्हा सरकार मागे राहिलं नाही. राज्य सरकार सारखं रडत राहिलं नाही. 37,70,000 कोटी हे आजचं आपलं रिवाइज इस्टिमेट बजेटच्या संदर्भामध्ये आहे. कारण ही बायबाप सरकारची आवश्यकता आहे. पण या राज्यामधले नेते हे बैमानीच्या आधारावर निवडून आले. कारण हे सरकार डोके किती याच्यावर आधारित असल्याने जनतेने जनादेश न दिल्यानंतर सुद्धा या सरकारने जबरदस्तीने आपली बैमानी सत्तेच्या रूपाने जनतेवर लादली आणि आज त्याचा परिणाम दिसतोय की जहां बीज बोओगे बबूल के तो बेर कहां से आए. हे बैमानीच्या बीजाला जीएसटी येत नाही ही रडकी कहाणीच फक्त सांगितली जाते. अजूनपर्यंत विधानसभेत मी उत्तर मागितल्यानंतर सुद्धा विधानसभेत हे उत्तर ते देऊ शकले नाही की जीएसटी थकीत म्हणजे देशाच्या सर्वच राज्यांचा हा जो 14% ग्रोथ रेट आहे तो सर्वच राज्यांना सांगण्यात आलं तुम्ही कर्ज रूपाने घ्या, व्याज केंद्र देईल, अन्यथा यामधला पैसा तुम्हाला प्रत्येक पैसा दिला जाईल. पण एकीकडे राज्याचं उत्पन्न जेव्हा कमी होत आहे तेव्हा केंद्राचंही उत्पन्न कमी होईल. पण राज्याच्या काही नेत्यांना देशाची चिंता नसावी असं भाष्य करण्यामध्येच पुरुषार्थ वाटतो. नाही, आपण जीएसटी साधारणतः कायदा मंजूर झाल्यानंतर बजेटचा जो पार्ट 2 आहे तो कमीच झाला. साधारणतः आता बजेटमध्ये आपण कोणत्याही वस्तूवरचा कर आणि सेवा कर जे साधारणतः 17 कर यामध्ये आपण मर्ज केले. आता हे कर काही बजेटमधून वाढत नाही. कस्टम ड्युटीमध्ये थोडासा बदल केला आणि इन्कम टॅक्समध्ये आत्ता काही सूट द्यावी अशी काही मागणी होती. पण आत्ता आपल्यालाही माहीत आहे की आर्थिक तणावाच्या परिस्थितीमध्ये जर इन्कम कमी झालं तर टॅक्स कमीच भरावा लागतो. सहकार क्षेत्रामध्ये काही सूट दिली. काही कॉर्पोरेटला जो निर्णय करण्यात आला की दरवर्षी काही अंशी कमी करायचा त्यामध्ये सूट दिली. आणि विशेष करून एका बाबतीमध्ये इन्कम टॅक्समध्ये मात्र एक नवीन बदल केला की इन्कम टॅक्समध्ये एकदा रिटर्न भरल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करता येत नव्हती. समजा नकळत तुमची चूक झाली तर ती चूक ही तुम्हाला महागात पडायची. त्यामध्ये बदल केला आणि 2 वर्ष आपल्याला त्या रिटर्नमध्ये काही चेंजेस करता येईल. यासोबत एक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय केला तो म्हणजे जी पेन्शन स्कीम होती या पेन्शन स्कीममध्ये पहिल्यांदा केंद्राचा 14% कॉन्ट्रीब्युशन आणि राज्याला मात्र 10% करता येत होतं. आता राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा मोठा दिलासा देत या EPS स्कीममध्ये त्यांनाही 14% देता येतो. हाही बदल त्यामध्ये करण्यात आला. कस्टमच्या संदर्भामध्ये आपल्या देशामध्ये जो नारा आपण दिला वोकल फॉर लोकल या दृष्टीने मग काही गोष्टींवर आपण इम्पोर्ट कमी व्हावं या दृष्टीने निर्णय केला आणि काही ज्याला आपण सेकंड स्टील किंवा सेकंड स्क्रॅप म्हणतो यामध्ये ते एक्सटेन्शन दिलं. इन्कम टॅक्सचा जर विषय विचार केला तर इन्कम टॅक्स सोडून बाकी अनेक गोष्टींमध्ये आत्मनिर्भर भारताकडे विशेष लक्ष देत आणि स्टँडअप योजना असतील, छोटे मोठे उद्योग असतील, यामध्ये अनेक निर्णय या सरकारने घेतले. सारे निर्णय जरी भाषणामध्ये 1 तास 30 मिनिटाच्या भाषणामध्ये सांगता आले नाही पण इतक्या विस्तृत रूपाने सूक्ष्म अध्ययन करून हा अर्थसंकल्प हा अमृत महोत्सवाच्या दृष्टीने मांडण्यात आला. आणि यामध्ये जे मी सांगितलं की गरिबांच्या क्षमतेमध्ये वाढ हा केंद्रबिंदू आहे अर्थसंकल्पाचा आणि शेतकऱ्यांच्या विषयावर अनेक निर्णय करण्यात आले. हा, डिजिटल मनीचाही निर्णय करण्यात आला. आणि आता जगामध्ये जी क्रिप्टो करन्सी थैमान घालताय याच्यामध्ये सुद्धा 30% कर लावून जे काही राष्ट्र आपल्या अर्थव्यवस्थेवर इनडायरेक्ट पद्धतीने वाईट परिणाम व्हावा अशा पद्धतीने काम करत असतील तोही थोपवण्याचा निर्णय केला. आणि रिझर्व्ह बँकेने डिजिटल करन्सी करून एकीकडे देश पुढे आत्मनिर्भर होताना त्याला पारदर्शक रूप देण्याचा निर्णय हा या डिजिटल करन्सीतून होईल. नाही, राजकीय प्रतिक्रिया एवढीच आहे की सुडाच्या भावनेने कोणत्याही सरकारने काम करू नये. शेवटी सरकार येते आणि जाते. जेव्हा एखादं सरकार सुडाच्या भावनेने कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत असेल तर तो प्रश्न गंभीर आहे. आता या संदर्भात न्याय्य व्यवस्था
ज्यावर आपण साधारणतः देशात 80,000 कोटी रुपये खर्च करतो जनतेच्या परिश्रमाचे, तर न्याय व्यवस्थेवर आपण विश्वास ठेवून न्यायाधीश महोदय जो निर्णय देतील या दृष्टीने सन्माननीय राणेजी हे निर्णय करतील. मला वाटतं की न्याय व्यवस्थेच्या संदर्भामध्ये कोणत्याही पक्षाने प्रश्नचिन्ह उभं करण्याचं काही कारणच नाही आणि म्हणून आमचा विश्वास आहे त्यांच्यावर जर सूडबुद्धीने काही कारवाई होत असेल असं दिसलं तर न्यायव्यवस्था त्यामध्ये हस्तक्षेप करत न्यायाधीश महोदय योग्य निर्णय करतील. आज त्यांना दिगासा दिगा नाही याचा अर्थ त्यांना कोर्टात पुन्हा जमानत मिळू शकत नाही असा नाही. नाही, मला वाटतं नाराज व्हायचं काही कारण नाही. मी स्वतः आज महामहिम राज्यपाल महोदयांची संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या संदर्भामध्ये फक्त एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की महामहिम राज्यपाल महोदय हे कोणतीही राज्याच्या हिताची या राज्यातल्या जनतेच्या न्याय्य हक्काची फाईल कधीच अडवणार नाही. देवभूमीतून आलेले राज्यपाल महोदय हे स्वतः मुख्यमंत्री राहिले आहे आणि जनहितासाठी ज्यांनी आपलं आयुष्य हे वेचलं आहे आणि आयुष्य अर्पण केलं त्यांच्याकडून अशी खरं तर मला आश्चर्य वाटलं जेव्हा मी सन्माननीय भुजबळ साहेब असं बाहेर म्हणाले. एक फोन करता आला असता, फोनचे पैसे पाहिजे राहिले असते तर विरोधी पक्षांनी दिले असते. अनिल परब यांचं दापोलीचं रिसॉर्ट हे अनधिकृत बांधकाम होतं. आता याच्यावर शिक्कामोर्तब झाले आणि ते पाडण्याचे आदेश केंद्राने दिले. मात्र या बाजूचा दुसऱ्या बाजूला विचार केला तर केंद्र कायम महाविकास आघाडीच्या नेत्यांवर किंवा मंत्र्यांवर सूडबुद्धानं कारवाई करते असा वारंवार केलं. कसं उत्तर द्यावं? नाही, अनिल देशमुखांना कोर्टातून जर सुटका झाली असती तर मी तुमच्या मताशी सहमत राहिलो असतो. नंबर 2, या सरकारमध्ये अनेक मंत्री आहे. काही 2-3 मंत्र्यांच्या संदर्भातच हे प्रश्न उपस्थित होतात. इतर मंत्र्यांच्या संदर्भात हे प्रश्न का उपस्थित होत नाही आणि म्हणून मला वाटतं की सूडबुद्धीने काम करण्याचा विषयच नाही. पण राजकारणामध्ये राहून मंत्रीपदाचं कवचकुंडल घालून जर कोणी आपले चुकीच्या कामाला लपवण्याचा प्रयत्न करत असेल तर कायदा आपलं काम करतो आणि हा कायदा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केला असा नाही. आणि असं जर वाटत असेल तर आपल्याला माहिती आहे की काँग्रेसचंच सरकार होतं आणि काँग्रेसचे नेते सुरेश कगमाडींची चौकशी झाली. अशोक चव्हाणजी मुख्यमंत्री काँग्रेसचेच होते. मग अशोक चव्हाणांवर 9 वर्ष CBI होती. विश्वगौरव नरेंद्र मोदींची तुम्ही चौकशी केली, चौकशी करून तुम्ही थकलात पण शेवटी मोदीजींचं काही बिघडवू शकला नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की असा आरोप करणारे जे आहे ना यांना एक तर विस्मरण होते किंवा हे मुद्दाम अशा पद्धतीचं भाष्य करतात. चौकशी होणे म्हणजे तुम्ही आरोपी नाही. त्यामध्ये आरोप सिद्ध करण्यासाठी यंत्रणा पूर्ण शक्तीने काम करते. भारतीय जनता पार्टीचं सरकार सुडानी कधीच काम करत नाही आणि सुडानी काम कोण करायचे आणि कोण राष्ट्रपती राजवट लागायचे हा इतिहासामध्ये नोंदी आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.